नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ग्रुप सी 2026 फॉर्म सुटलेले आहे। 5 वेगवेगळ्या पदांसाठी फॉर्म आहे। क्लर्क, टॅक्स असिस्टंट, एएमव्हीआय, इंडस्ट्रियल ऑफिसर आणि टेक्निकल असिस्टंट। ह्या पदांसाठी तुम्ही जर फॉर्म भरायला एलिजिबल असाल तर फॉर्म भरताना आता फॉर्म अर्थात भरत असताना तुम्हाला काही माहिती भरायची आहे, डॉक्युमेंट काहीच अपलोड करायची आहे। मात्र भविष्यामध्ये तुम्ही माहिती चुकीची जर भरली तर भविष्यामध्ये तुमच्यावरती अपात्रता ही लागू होऊ शकते किंवा नियुक्ती जरी झाली तर तुम्ही अपात्र होऊ शकतात। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित बघा, शांत डोकं ठेवून बघा। असा व्हिडिओ तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही, प्रॉपर माहिती तुम्हाला कोणी देणार नाही। मी विथ प्रूफ तुम्हाला या सगळ्या गोष्टी देतोय। यात तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये टाका, त्यावरती सेपरेट त्या टॉपिक वरती व्हिडिओ घेतो। जसं की समांतर आरक्षण, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला आरक्षण, माजी सैनिक, अनाथ असेल, दिव्यांग असेल, अंशकालीन असेल, सेपरेट व्हिडिओ पण मी घेऊ शकतो। तुमची जर अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। आता इथे आरक्षण घेत असताना कॅटेगरीचं आरक्षण असू द्यात किंवा समांतर आरक्षण असू द्यात, इथे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हॅलिडच लागतील। ते जर नसेल तर तुम्हाला इथे भविष्यामध्ये अडचण येईल। आता एखाद्या उमेदवाराने भरून टाकलं चुकून, ठीक आहे मी अंशकालीन कर्मचारी आहे, भविष्यामध्ये तो म्हणला की माझ्याकडे ते सर्टिफिकेट नाही, तुम्हाला ओपन मधून विचार करा, असं होत नाही। आता प्रोफाईल मध्ये जी माहिती भरतात तुम्ही तीच माहिती ह्या एक्झामच्या जेव्हा रिझल्ट लागतात, फायनल नियुक्ती होते, त्या नियुक्तीच्या अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, त्यावेळेस हेच डॉक्युमेंट लागतात जे तुम्ही पूर्व परीक्षेला माहिती भरतात। हा काही माहिती तुम्हाला मुख्य परीक्षेला भरता येते, ती कोणती ते पण मी तुम्हाला सांगतो। पण लक्षात घ्या, इथे प्रॉपर माहिती भरल्याशिवाय पुढे जाऊ नका। आता माहिती भरणारा एक व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलाय, म्हणजे प्रोफाईल कसं बनवावं। आता त्या प्रोफाईलमध्ये माहिती भरताना जे जे डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट कोणते आहेत, थोडक्यात हा व्हिडिओ बघा, ज्यामध्ये आपण बघूया कॅटेगरी आणि समांतर आरक्षण घेण्यासाठी कोणती व कधीचे कागदपत्रे लागतात, कागदपत्रे अपलोड करावी लागतात का तेही सांगतो तुम्हाला मी, कोणती करावी लागतात, कोणती करायची गरज नाहीये, आणि कागदपत्रे वैध जर नसतील तर काय होऊ शकतं ते पण सांगतो। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो, पण तत्पूर्वी अजूनही तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात केली नसेल किंवा अभ्यासाला सुरुवात केली आहे पण राहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला टू द पॉइंट रिच व्हायचं असेल, मार्गदर्शनाची गरज असेल, तर मार्गदर्शक काय करतो, तुमचा वेळ वाचवतो। आणि त्यासाठी महाराष्ट्रातली सगळी धुरंधर टीम तुमच्या समोर अवेलेबल आहे। तुम्हाला लक्ष बॅच जॉईन करायची, जी 29 जूनला चालू होते, म्हणजे सोमवारपासून चालू होते। फ्रेश बॅचचे लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहेत, त्यामध्ये पूर्ण पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ अवेलेबल आहे, स्टेट बोर्डच्या पण टेस्ट आणि बॅच पण अवेलेबल आहे। टू द पॉइंट काउन्सिलिंग आहे, 1 to 1 काउन्सिलिंग पण करू शकतो मी, अशी बॅच होते 29 तारखेला। ही ऑनलाईन मराठी इंग्लिश दोन्ही मीडियम मध्ये अवेलेबल आहे। ऑफलाईन तुम्हाला नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या तिन्ही ठिकाणी सुद्धा ह्या बॅचेस अवेलेबल आहे। 29 जूनलाच लाईव्ह प्लस रेकॉर्ड ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या बॅचेस चालू होत आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर एएमव्हीआय ची तयारी करायची असेल तर एएमव्हीआयच्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आरंभ बॅच 3.0 मराठी इंग्लिश माध्यम मध्ये अवेलेबल आहे आणि ऑफलाईन मध्ये पण अवेलेबल आहे। तुम्ही पण इथे ही बॅच जॉईन करू शकता। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। मुख्य मुद्दा, फॉर्म सुटलेले आहेत। ही 17 नंबरची जाहिरात 2026 ची एक्झाम असणार तुमची 27 सप्टेंबर 2026 ला। 2619 पदांसाठी जाहिरात आहे। ऑनलाईन तुमची परीक्षा होणार आहे आणि ही 5 पद तुमच्या समोर आहे। त्यामध्ये सर्वात जास्त पद क्लर्कचे 1864 आहे, टॅक्स असिस्टंट 461, एएमव्हीआय 461 आहे, टॅक्स असिस्टंट 282 आहे, इंडस्ट्रियल ऑफिसर 3 आहे, आणि तांत्रिक सहाय्यक 3 आहे, आणि इंडस्ट्रियल ऑफिसर तुम्हाला 9 अशी पदं इथे दिलेली आहे। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। फॉर्म सुटलेले आहेत, म्हणजे सुटणार आहे उद्यापासून, 27 जून पासून 17 जुलै पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे। सो व्हिडिओ सगळे मी टाकतो, फॉर्म कसा भरावा हा व्हिडिओ माझा येऊन जाईल उद्या परवा, तो बघितल्यानंतरच फॉर्म भरा, घाई करू नका। आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा, कोणकोणती डॉक्युमेंट लागतात। ही आत्ताची अपडेटेड करंट शीट तुमच्या समोर मी ठेवलेली आहे। करंट शीट आहे, करंट ऍड आहे। ह्या ऍड मध्ये त्यांनी सांगितलेले हे महत्वाचे मुद्दे तुमच्या समोर बघा। त्यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करताना नंबर 1 खेळाडू, नंबर 2 दिव्यांग, नंबर 3 माजी सैनिक, नंबर 4 अनाथ, नंबर 5 अंशकालीन कर्मचारी, नंबर 6 प्रकल्पग्रस्त, नंबर 7 भूकंपग्रस्त। आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतेही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही। म्हणजे हे 7 उमेदवार यांनाच डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात, बाकी कोणत्याही उमेदवाराला कोणताही डॉक्युमेंट अपलोड करावा लागत नाही। 10वी नाही, 12वी नाही, ग्रॅज्युएशन नाही, एक्स्ट्रा क्लर्क सर्टिफिकेट असेल, टायपिंग सर्टिफिकेट नाही, भाषा विषय सर्टिफिकेट असेल, ते करावं लागत नाही। हा मात्र हे 7 उमेदवार आहेत ज्यांना आरक्षण घ्यायच्यात। महिला आहे का? महिला आरक्षण पण यात दिलेलं नाहीये, तो महिला पण नाही। 7
ह्या 7 उमेदवारांना मात्र डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. त्यामध्ये पण काही सूट त्यांनी दिलेली आहे. काय नेमकी कुणाला सूट आहे ते पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. बघा, पहिलाच मुद्दा आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. यांना डॉक्युमेंट अपलोड करावंच लागतं. यामध्ये त्यांच्याकडे बघा 40 किंवा 40% जास्त तुमच्याकडे दिव्यांगत्व असणारं सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं लागेल. तुमचं UDID कार्ड पण असावं लागेल. ते तुम्हाला इथे अपलोड करावं लागणार आहे. त्यांनी दिलेले कोणत्या साईटमध्ये अपलोड करायचं. दिव्यांग, हा आता फॉर्म भरताना दिव्यांग सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला दिव्यांग ह्या कॅटेगरीतून आरक्षण घेता येणार नाही. तुमच्याकडे परमानंट नसेल तरी घेता येणार, टेम्पररी दिव्यांगत्व सर्टिफिकेट चालत नाही, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पात्र माजी सैनिकांना त्यांच्याकडे जर NOC असेल किंवा रिटायरमेंटचे डॉक्युमेंट असतील तर त्या आधारे तुम्ही ते फॉर्म भरू शकतात. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय असतं त्यामध्ये जाऊन पण तुम्हाला ते डॉक्युमेंट काढावं लागतं आणि त्या आधारे तुम्ही ते फॉर्म भरू शकतात. तिसरा मुद्दा आहे खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा. आता जे स्पोर्ट पर्सन आहे यामध्ये 3 प्रकारचे गेम असतात बघा. एक इंटरनॅशनल लेवलला खेळतात, एक नॅशनल लेवलला आणि एक स्टेट लेवलला. इथे तिघांपैकी कोणताही असेल तरी तुम्ही इथे ऍप्लिकेबल आहात, पण इथे तुमच्याकडे रँक असावी लागते किंवा मेडल असावं लागतं. फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड रँक तुमचं चालणार आहे. ज्यांना रँक आहे तेच विद्यार्थी स्पोर्ट पर्सन मधनं फॉर्म भरू शकतात. आणि फॉर्म भरत असताना तुम्ही जी स्पर्धा केली ती स्पर्धा MPSCच्या अंडर येणारी असावी. त्या संदर्भात सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे, पण अजून तुम्हाला जर माहिती हवी असेल मला कमेंटमध्ये टाका, सेपरेट व्हिडिओ पण मी घेऊन येतो. तो रँक असणारे विद्यार्थी, सहभागी असणारे विद्यार्थी स्पोर्ट पर्सन आरक्षण घेऊ शकत नाही. सहभागी चालत नाही, रँक लागते. आता ही रँकचं एक तुमच्याकडे सपोज सर्टिफिकेट आहे, तुमच्याकडे नुसते सर्टिफिकेट चालतं का? नाही, तर याचा अहवाल व्हेरीफाय करून घेतल्याचं अहवालचं डॉक्युमेंट तुम्हाला लागतं. ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असावं लागतं. हे डॉक्युमेंट कुठून मिळतं? तर प्रत्येक विभागानुसार बघा, प्रत्येक विभागानुसार क्रीडा व युवा संचालनालय असतं. क्रीडा व युवा संचालनालय यांच्या ऑफिस जाऊन तुम्हाला काढायचं असतं. उपसंचालक क्रीडा व युवा संचालनालय त्यांच्याकडे काढायचं असतं. आता तुम्ही तुमच्याकडे हे आहे पण हे नाहीये, मग तुम्ही काय कराल? तर ऍटलिस्ट तुम्ही काय करा, इथे अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट भेटते. ही रिसिप्ट वर तुम्ही पूर्व परीक्षेचा फॉर्म भरू शकतात. मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अहवाल लागणार आहे. आता असेल तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला देऊ शकता. त्यांनी सांगितलं पण आहे पूर्व परीक्षेकरिता क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी सादर केलेली पोच पावती म्हणजे रिसिप्ट दोघांपैकी एक चालेल. मुख्य परीक्षेकरिता क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल लागू असेल त्याप्रमाणे, म्हणजे मुख्य परीक्षेला मात्र लागेल तुम्हाला. मुख्य परीक्षेचा फॉर्म साधारणतः जानेवारी फेब्रुवारी तुम्हाला भरायचा आहे. सो अजून वेळ आहे, तुम्ही आता अप्लाय करा. त्या रिसिप्टच्या आधारे तुम्ही फॉर्म भरू शकता. चौथा मुद्दा आहे अनाथ आरक्षणासाठी पात्र असण्याचा पुरावा. अनाथांचं महिला व बाल विकास विभागाकडून सर्टिफिकेट मिळतं. ते संस्था बाह्य किंवा संस्था अंतर्गत असं सर्टिफिकेट असतं. दोघांपैकी कोणतंही ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. 5वा मुद्दा आहे पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणास पात्र असल्याचा पुरावा. हे महाराष्ट्र शासनाकडे सर्टिफिकेट तुम्हाला देण्यात येतं. महाराष्ट्र शासनाकडे तुम्ही अंशकालीन कर्मचारी म्हणून काही कालावधीसाठी जर जॉब केला असेल तर सर्टिफिकेट तुम्हाला ते मिळतं. अन्यथा बाकी उमेदवार असे कोणी जर असेल ना, त्यांनी असं याच्यावरती क्लिक करू नका. नीट समजून घ्या हे काय आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. स्वतःच्या नावानेच हे सर्टिफिकेट लागेल, वडिलांच्या भावाच्या वगैरे चालणार नाही. तुमच्या नावाचं सर्टिफिकेट असेल तरच फॉर्म भरा, अन्यथा फॉर्म त्या कॅटेगरीतून भरू नका, अडचण येऊ शकते. सेम प्रकल्पग्रस्तांना पण आहे, तुमच्या नावाचं लागेल, वडिलांच्या नावाचं चालणार नाही, पतीच्या नावाचं चालणार नाही. तुमच्या स्वतःच्या नावावर असेल तर फॉर्म भरू शकतात. 8वा आहे अराखीव ज्या महिला आहेत, म्हणजे ओपन मधल्या ज्या महिला आहेत किंवा खेळाडू असेल, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ असेल, अंशकालीन असेल कर्मचारी, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र लागेल, म्हणजे डोमेसाईल लागेल. ज्यांना ज्यांना आरक्षण घ्यायचं असेल, कोणताही कॅन्डिडेट असू देतो, समांतर आरक्षण असू द्या किंवा उभं आरक्षण असू द्या, तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट, ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्रीयन म्हणजे महाराष्ट्रात राहत वास्तव्य असलेला पुरावा, त्याला डोमेसाईलच लागतंय. बाकी चालत नाही, LC, TC किंवा बर्थ सर्टिफिकेट ते चालत नाही, डोमेसाईल लागतं. नसेल तर काढून घ्या, अजून वेळ आहे, डॉक्युमेंट काढता येऊ शकतात. सो हे सगळी डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावी लागतात त्या त्या कॅटेगरीनुसार. आता हे जर डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात हे, पण काही माहिती भरताना पण तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. काय काळजी घ्यायची ते पण मी बघा, MPSCच्या वेबसाईटला त्यांनी ही PDF शेअर केलेली आहे, तिथून मी PDF घेतलेली आहे. जनरल मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत, त्यामध्ये ही PDF आहे. त्यात बघा अर्जातील नावाचा पुरावा तुम्हाला लागेल. बघा आता सपोज तुम्ही फॉर्म भरताना SSच्या नावाने भरणार आहे, म्हणजे 10वीच्या नावाने भरणार आहे. 10वी नसेल तर त्याच्याशी समतुल्य अर्हता असणारं डॉक्युमेंट जे काय शैक्षणिक अर्हतेचं, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरतात. आता एखाद्या विद्यार्थ्यांनी 10वीचं नाव ABC होतं, त्या नावाने त्यांनी फॉर्म भरला, तर ह्या नावाचं तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर ह्या नावाचं तुम्हाला ID प्रूफ पण लागणार आहे. जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरला जाणार, ह्या नावाचं काय ना तुम्हाला हॉल तिकीट येणार आहे, आणि ह्या नावाचं हॉल तिकीटवर तुम्हाला काय लागणार आहे, एक ID प्रूफ लागणार आहे. ह्या नावाचं लक्षात ठेवा. दुसरं,
वयाचा पुरावा संदर्भात तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट चालतं बघा, 10वीच्या मार्कशीट वरती तुमची बर्थडेट असते ती इथे चालते तुम्हाला. ती जर नाही भेटली तुम्हाला किंवा 10वीचं नाहीची तुमच्याकडे तर LCTC बर्थ सर्टिफिकेट पण चालतं. तर शैक्षणिक अर्हता इथे बाबतचा पुरावा, तुम्ही माहिती भरताना ही माहिती भरणार आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही, पण माहिती भरणार आहात ना, माहिती जरी भरणार आहात तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला डॉक्युमेंट लागतंय. 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल, जे काय तुमच्याकडे जी माहिती तुम्ही शैक्षणिक अर्हतेमध्ये भरतात त्या संदर्भातलं डॉक्युमेंट तुमच्याकडे आता असावं लागेल PDF स्वरूपातलं, किंवा तुम्ही डिजिलॉकर पण वापरणार ते पण मी तुम्हाला दाखवतो, पण हार्ड कॉपी तुम्हाला बरोबर ठेवायची आहे. नसेल तर डिजिलॉकर वापरायचं ते पण सांगतो मी, पण हे लागणार तुम्हाला बघा, कारण ही माहिती भरणार ना तुम्ही. त्यानंतर चौथा मुद्दा आहे सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाचा पुरावा, म्हणजे तुम्ही SC असाल, ST असाल, NT अ ब ख ड असाल, त्यानंतर SBC असाल, OBC असाल, EWS असाल, SCBC असाल, तर ह्या आरक्षणाचा जर फायदा घ्यायचा असेल तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं लागेल. कधी ते लागतं ते तुम्हाला मी सांगतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबत म्हणजेच काय EWS, आता याबाबत थोडंसं अपडेट मी तुम्हाला पुढे देतो. EWS बाबतच्या विद्यार्थ्यांनी थोडा व्हिडिओ पुढे बघा, त्यांना मी तुम्हाला EWS बाबत आणि SCBC बाबत पण पुढे सांगतो. SCBC कारण ह्या दोन कास्ट बद्दल थोडेसे मुलांचे संभ्रम आहे, गैरसमज आहे. अद्ययावत नॉन क्रिमिनल लागतं बघा, NCL लागणार असेल तुम्हाला. आता कुणाला लागतं NCL हे पण मी तुम्हाला पुढे सांगतो, NCLच्या बाबतीत पण. पात्र दिव्यांग असाल, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, खेळाडू, डोमेसाईल, बरं इथे डोमेसाईल लिहितो मी, डोमेसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर नावात जर बदल तुम्ही केला बघा, फॉर्म भरताना किंवा रजिस्ट्रेशन करताना सुद्धा नावात बदल आहे का विचारलं जातं. फॉर एक्झाम्पल ABC नाव टाकलं, 10वीला ABC नाव होतं माझं, पण नंतर थोडा बदल झालाय, AA BC असं झालं असेल, एक तर नावात बदल असेल. किंवा महिलांच्या बाबतीत जर विचार केला आपण तर महिलांचं काय होऊ शकतं, नाव तसंच आहे त्यांचं, पण दुसरं नाव बदललं, D आणि E झालंय, म्हणजे हे हजबंडचं नाव आहे, हे हजबंडच्या भाऊचं आडनाव असेल, आणि ह्या नावाचे काही डॉक्युमेंट त्यांना जर वापरायचे असेल ह्या प्रोसेसमध्ये, तर मग त्यांना मात्र हे दोन्ही प्रकारचे डॉक्युमेंट आहे, म्हणजे वडिलांच्या नावाचं पण डॉक्युमेंट वापरायचं आहे आणि हजबंडच्या नावाचं पण डॉक्युमेंट त्यांना वापरायचं असेल मॅरिड वुमनसाठी, तर त्यांना काय दोन पैकी एक डॉक्युमेंट लागतं, एक तर मॅरेज सर्टिफिकेट लागतं किंवा गॅजेट, दोघांपैकी काढून घ्या. हे आत्ताच काढलं तर असं काही नाहीये, नंतर काढलं तरी चालतं, पण काढून घ्या. हा, जेव्हा तुम्ही नावात बदल कराल, हे फादरच्या नावाने फॉर्म भरला आणि नावात बदल तुम्ही हजबंडच्या नावाने केला, तर ह्या नावाचंच हॉल तिकीट येईल आणि ह्या नावाचं तुम्हाला ID प्रूफ लागणार, हे लक्षात घ्या. आता कधी कधी मुलांच्या बाबतीत नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली बघा, नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली, 10वीला ABC होतं, बाकीच्या डॉक्युमेंटवरती असं नाव आहे, आम्ही काय करावं, नावात बदल येस करून तुम्ही नवीन नाव टाकावं, ह्या नावाचं तुम्हाला हॉल तिकीट येईल आणि ह्या नावाचं तुम्हाला ID प्रूफ लागणार आहे, याची तयारी तुम्ही करून ठेवा. नावात जर मोठा बदल असेल तर तुम्हाला मात्र गॅजेट लागेल बघा, याला नावात मोठा बदल असेल तर गॅजेट लागेल, आणि छोटं स्पेलिंग मिस्टेक असेल तर ऍफिडेविट केलं 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती तरी चालतं, DVच्या वेळेस ते लागणार आहे, आत्ता गरज नाहीये, पण तुम्ही आत्ता लक्षात राहत नाही कधी काढून ठेवा. ओके, सो हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. आणि दुसऱ्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा, आता डिजिलॉकरचे डॉक्युमेंट तुम्हाला वापरता येतात. MPSCने या संदर्भात नोटिफिकेशन पण दिलेली बघा. अर्जासोबत उमेदवारांची प्रमाणपत्रे, कागदपत्रे डिजिलॉकर प्रणालीद्वारे सादर करण्यासाठी कार्यपद्धत आयोगाच्या क्रमांक त्यांनी हे 7 मे 2026 प्रसिद्धीपत्रक दिलं होतं, त्यानुसार डिजिलॉकरवरचे डॉक्युमेंट तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला दाखवू शकता, काही प्रॉब्लेम नाही, ते ओरिजिनल आहे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचं हे डिजिलॉकर ऍप असणार आहे. ओके, त्यानंतर पुढे घेऊन जातो तुम्हाला मी NCL बाबत मी तुम्हाला बोललो बघा, बाबत महत्वाची सूचना काय सांगतो बघा. तुम्हाला NCL इथे ज्यांना लागणार कोण लागते बघा, SC आणि ST आणि EWS आणि ओपन, यांना NCL लागत नाही. NCL कोण लागतं मग, OBC असाल, SBC असाल, SCBC असाल, VJNT, NTची मग अ घ्या, ब घ्या, क घ्या आणि ड घ्या, ह्या सगळ्यांना NCL कंपल्सरी लागणारच आहे, बरोबर आहे. यांना NCL लागतं. मग हे NCL कधीचं लागतं, तर जे पण त्यांच्याकडे NCL उपलब्ध असेल, कुणाचं मागेच काढलेलं आहे, 2 वर्ष व्हॅलिड आहे, 3 वर्ष व्हॅलिड आहे, 1 वर्ष व्हॅलिड आहे, त्यामध्ये 2027, 28, 26, 27 हे वर्ष यायला पाहिजे. कोणतं, 2026 आणि 27 आत्ताच काढलं पाहिजे असं काय नाही, तुम्ही 3 वर्षाचं काढलंय. फॉर एक्झाम्पल घेतलं, ए ह्या व्यक्तीने 2025 मध्ये काढलं होतं, हे 3 वर्ष व्हॅलिड आहे, म्हणजे 25ला काढलं, बरोबर, मार्च नंतर काढलाय, म्हणजे तो 26 पर्यंत व्हॅलिड आहे, 27 पर्यंत, 2028 पर्यंत व्हॅलिड असेल, त्याच्यामध्ये 26, 27 येऊन जाते, म्हणजे हे चालणार आहे. येतं लक्षात. हा, ज्यांचं आता संपलंय सर, 31 मार्च 2026 संपलं असेल, त्यांना मात्र काढावं लागणार आहे, नवीन लागणार आहे. मग तुम्ही काढताना भले 1 वर्षाचं काढा, 2 वर्षाचं काढा, 3 वर्षाचं काढा, आत्ता काढलं तरी चालतं, पण त्यामध्ये 26, 27 इकॉनॉमिकल इयरचा कोणताही महिना आला पाहिजे, हे लक्षात घ्या. आता हे NCL ला पण त्यांनी सूट दिलेली, काय सूट दिली त्यांनी लक्षात घ्या. ह्या आर्थिक वर्षाचं संयुक्त पूर्व परीक्षेच्या दिनांकापूर्वीचे, म्हणजेच 27 सप्टेंबर 2026 पूर्वीचे
एनसीएल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आता काहींकडे एनसीएल आहे ते यस करतील आणि फॉर्म भरून टाकतील, पण आता काहींकडे एनसीएल नाही, नो करून पण फॉर्म भरता येतो. मग नो केल्यानंतर तुमची जबाबदारी आहे, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्हाला काय करायचं आहे. 27 सप्टेंबर आता वेळ आहे की तुमच्याकडे आहे, 3 महिने आहे. 27 सप्टेंबरच्या आत आता अप्लाय करून टाका. ते काय तुम्हाला 15 दिवसात 1 महिन्यात मिळून जातं. सो मुख्यच्या वेळेस तुम्हाला मात्र त्याची माहिती भरावी लागेल. आता तुम्ही नो जरी केलं एनसीएल भरला कॅटेगरीत नाही, एनसीएल नो केला तर तुमचा विचार याच्यासाठी केला जाईल, कॅटेगरीसाठी केला जाईल. पण मुख्यच्या वेळेस जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसेल तर मात्र तुम्हाला अडचण येऊ शकते. येतं लक्षात? हा, आता हा मुद्दा नीट लक्षात घ्या एनसीएलच्या बाबत. त्याने पुढे काय सांगितलं बघा. पूर्व परीक्षेत अर्जात दावा केला ज्या उमेदवारांकडे उपरोक्त वर्षाचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक अर्ज करतेवेळी नमूद करावा. ज्या उमेदवारांकडे अर्ज करतेवेळी प्रमाणपत्र उपलब्ध नाही अशा उमेदवारांनी पूर्व परीक्षेच्या अर्जामध्ये एनसीएल बाबत यस अथवा नो असा दावा करणे आवश्यक राहील. उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्तिगटात मोडत नसल्याबाबतचा दावा केल्यास बघा व पूर्व परीक्षेमध्ये अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांनी मुख्य परीक्षेस अर्ज भरताना प्रमाणपत्राचा तपशील भरणे व प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक राहील. तो मुख्य तुम्हाला लागणार आहे, त्यानुसार तुम्ही नीट लक्ष द्या. आता इथे मुद्दा अजून एक येतो की इथे यस करावं की नो करावं. यस केल्यानंतर ते माहिती मागतील, अजून फॉर्म सुटले नाही, त्यामुळे हा मुद्दा थोडासा जरा कन्फ्यूज करणारा आहे. तो का कन्फ्यूज करतो मी पुढचा व्हिडिओ घेतो, एनसीएल बाबत सेपरेट व्हिडिओ घेतो मी. सो आता जर लक्षात घ्या 27 सप्टेंबर डेडलाईन त्यांनी दिली आहे. उद्या फॉर्म सुटतील तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो, एनसीएलचा सेपरेट व्हिडिओ घेऊन सांगतो. पण याबाबत तो व्हिडिओ बघण्यासाठी काय करा, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, कारण महत्वाचा मुद्दा असणार, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे घेऊन जाऊ तुम्हाला बघा, लिपिक साठीच फक्त काय यांना आरक्षण मिळणार आहे. जे लिपिक आहे त्यांनाच फक्त काय प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन हे जे कर्मचारी आहे ना यांनाच फक्त आरक्षण आहे आणि यांनाच आरक्षण आहे. आणि बृहन्मुंबई क्षेत्राबाहेरील शासकीय कार्यालयातील लिपिक टंकलेखक सम्राटसाठीच लागू आहे. बृहन्मुंबईच्या अंतर्गत येणाऱ्यांसाठी हे आरक्षण लागू नसणार आहे, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर तुमचं जे डॉक्युमेंट्स आहे प्रमाणपत्र बघा, म्हणजे हॉल तिकीट 7 दिवस एक्झामच्या 7 दिवस अगोदर येतं. मगाशी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला पुराव्यासाठी स्वतःचं एक आयडी प्रूफ घेऊन जावं लागतं. एकतर आधार कार्ड असेल, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असेल, पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल, यापैकी कोणतंही एक ओरिजिनल आणि एक झेरॉक्स तुम्हाला फॉर्म म्हणजे जेव्हा एक्झाम सेंटरला तुम्ही जातात तेव्हा बरोबर घेऊन जावं लागतं. सो हे पण डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल याची खात्री घ्या, कारण तुम्ही जेव्हा नावात बदल करतात जे नवीन नाव टाकतात त्या नावाचंच हॉल तिकीट येतं, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा इथे मी सांगितले नावात बदल केलेला असल्यास विवाह निबंधक ज्या महिलांना मॅरेज सर्टिफिकेट काढायचं ना, ते सर्टिफिकेट कोणतं असावं, विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला, विवाहित स्त्रियांच्या बाबतीत हा दाखला त्यांना लागणार आहे, किंवा गॅझेट पण चालतं. नावात बदल असल्यास समजा अधिसूचित केले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला, त्याची छायांकित पत्र परीक्षेच्या वेळी तुम्हाला बरोबर घेऊन जायची आहे, हे पण नीट लक्षात घ्या. आता नावात बदल असल्यास काय लागणार आहे, तर नावात बदल तुम्हाला मी आता सांगितलं, एक तर गॅझेट सर्टिफिकेट लागेल किंवा ॲफिडेविट. स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल तर ॲफिडेविट लागेल, पण नावात मोठा बदल असेल तर तुम्हाला गॅझेट लागेल. आणि मॅरिड वुमन जर असेल तर त्यांना मॅरिड फिमेलसाठी एक तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट दोघांपैकी एक चालेल. कागदपत्रे नाहीतर बदलून घ्या, हा छोटा सोपा पर्याय आहे. पण एवढी मोठी प्रोसेस कागदपत्र बदलायची, त्यापेक्षा हे डॉक्युमेंट तुम्ही काढलं तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे. आता कॅटेगरीचं आरक्षण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर कोणते कागदपत्र लागणार आहे, मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे सगळ्यांची डेडलाईन पण त्याने दिलेली आहे. काही डॉक्युमेंट फॉर्म भरतानाच लागतात, काही डॉक्युमेंट 27 सप्टेंबरपर्यंत काढली तरी चालतात. आता कास्ट सर्टिफिकेट, नंतर वैध नॉन क्रिमिनल ज्यांना लागू आहे त्यांना, आणि डोमेसाईल, हे तिन्ही डॉक्युमेंट लागतात. तिघांपैकी एक जरी डॉक्युमेंट नसेल तर तुमचा विचार आरक्षणासाठी केला जाणार नाही. तुमचा विचार फक्त आणि फक्त ओपनच्या विद्यार्थ्यांमध्येच केला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. कास्ट व्हॅलिडिटी आता असेल तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्ही नंतर काढली तरी चालते. वैध कागद नसेल तर मी तुम्हाला सांगितलं आता, तुम्हाला विचार हा आरक्षणामध्ये सीटसाठी केला जाणार आणि ओपनसाठी विचार केला जाईल. आता एससीबीसी कॅटेगरी सर्टिफिकेट जे आहे कुणासाठी बघा, ओपन मधले असे कॅन्डिडेट आहे, ओपन मधले जे मराठा ह्या कॅटेगरी मधून बिलॉंग करतात, ओपन मधले मराठा. आणि मराठा सोडून इतर जे कॅन्डिडेट ओपन मध्ये आहेत त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस आहे. पण ओपनच्या विद्यार्थ्यांमध्ये मराठा जे त्यांना एससीबीसी लागू झालेला आहे, त्यांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरू नका, तुम्ही अपात्र होऊ शकतात. आता इथे बघा, मराठामधून तुम्ही फॉर्म भरतात, तुम्हाला एससीबीसी सर्टिफिकेट जे आहे कास्ट सर्टिफिकेट एकदाच काढावं लागतं. याला जोडी मात्र एनसीएल व्हॅलिड लागतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 26-27 या इकॉनॉमिक इयरचं एनसीएल तुम्हाला लागणार आहे. भले तुमच्याकडे एनसीएल 3 वर्षाचं व्हॅलिड असेल, 2 असेल, 1 वर्ष असेल, त्यामध्ये 26-27 वर्ष आलं पाहिजे. कागदपत्रे कोणती लागणार आहे तुम्हाला मी आता सांगितलं, 2 डॉक्युमेंट लागतात, एक कास्ट सर्टिफिकेट एससीबीसी आणि एक एनसीएल लागते तुम्हाला.
आणि डोमिसाईल तर कंपल्सरी लागणारच आहे, बरोबर की नाही. कुणाच्या नावाचं असावं, उमेदवाराच्या नावाचं असं बघा, उमेदवाराच्याच नावाचं ते सगळे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. उत्पन्नाची अट लागू केली त्यांनी 8 लाखापर्यंत. 8 लाखापर्यंत उत्पन्न, जर मॅरिड वुमन असेल तर त्यांनी वडिलांच्या बाजूचं हे उत्पन्न काढावं आणि वडिलांच्या बाजूचं आणि हसबंडच्या बाजूचं एकत्र करून त्याच्यावरती 8 लाख किंवा 8 लाखाच्या आत असावं. दुसरं, कुणाचे उत्पन्न घ्यावे यामध्ये, तर तुमचं उमेदवार म्हणून उमेदवाराचं घेतलं जात नाही, तुमच्या फॅमिलीचं घेतलं जातं. हसबंड असेल आणि आई वडील असेल किंवा 18 वर्षापर्यंत भावंड असतील, अनमॅरिड भावंड म्हणूया आपण त्याला. आणि जर अशा मुली अजून वडिलांकडेच आहे किंवा अशी मुलं जे वडिलांकडेच आहे, त्यांनी आई वडिलांच्या उत्पन्नाच्या आधारे हे डॉक्युमेंट, उत्पन्नाच्या आधारे तुम्हाला एनसेल काढावं लागतं. आणि सगळे डॉक्युमेंट ही तुमच्या नावाचीच असावं लागतं. उत्पन्नाचा दाखला भले वडिलांच्या नावाचा असेल, पण एनसेल मात्र तुमच्या नावाचं असावं लागतं. ईडब्ल्यूएस मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे हे कुणासाठी, तर ओपनचे मराठा जर सोडले तर उर्वरित उमेदवारांसाठी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागतं. याला सुद्धा उत्पन्नाची अट 8 लाखापर्यंत केलेली आहे. 10% आरक्षण नक्कीच तुमचं जर निघत असेल तर काढून घ्या, स्वतःच्या नावाचं डॉक्युमेंट लागणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी सवलत दिलेली त्यांनी बघा, मागे सांगितल्याप्रमाणे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुमच्याकडे आता नसेल तरी तुम्हाला 27 सप्टेंबर 2026 पर्यंत तुम्ही सवलत दिलेली आहे. त्या डेटच्या अगोदर, म्हणजे त्या दिवशी तुमची परीक्षा आहे त्या डेटच्या अगोदरचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. आता ही सगळी माहिती तुम्हाला दिली. समांतर आरक्षण बद्दल तुम्हाला माहिती सांगायची म्हटलं तर महिला आरक्षणना कास्टसाठी जे डॉक्युमेंट लागतात तेच डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागतात. बाकी वेगळं महिला आरक्षणचं कोणते डॉक्युमेंट लागत नाही. बाकीच्यांबद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली आहे, पण काही शंका असेल तर मी सेपरेट व्हिडिओ पण घेऊन येईल तुमच्यासाठी, मला कमेंटमध्ये कळवा. जाताना परत एकदा सांगतो, तुम्हाला जर तयारी करायची असेल तर मार्गदर्शन तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मिळणार. युट्यूबवरती डेमो लेक्चर अवेलेबल आहे आणि ह्या बॅचेस पण AMVI साठी ही आरंभ 3.0 ची बॅच चालू होते. आणि जे विद्यार्थ्यांना इतर AMVI सोडून इतर पदांसाठी लक्ष करायचं असेल तर त्यांना लक्ष बॅच पण अवेलेबल आहे. लगेच खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली ऍपची, ऍप डाउनलोड करा, बॅच जॉईन करा. काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करून माहिती नक्कीच घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा. अजूनही पुढे भरपूर सारे अपडेट मी घेणार आहे, पण काही डोक्यात शंका असेल, प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुढचा व्हिडिओ नक्की मी घेऊन येईल. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.